समाजकारण, संघटनात्मक नेतृत्व आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे परभणी जिल्ह्याचे सुपुत्र देवीदास कोंडिबा महामुने उर्फ देवाभाऊ यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे। समता साहित्य अकादमीच्या वतीने 10 मे 2026 हैदराबाद तेलंगणा येथे आयोजित राष्ट्रीय गौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला आहे। दिलेले आहे असे व्यासपीठावरील मान्यवर यांचे मी प्रथम आभार मानतो आणि धन्यवाद करतो। आणि तशी पाहिलं तर माझ्या समोर जे बसलेले आहेत माझ्या भगिनी आणि आई वडील माता भगिनी मुलं बाळं यांना मी माझ्या मनापासून देखील आभार आणि अभिनंदन करतो। मला म्हणायचं आहे की ज्या दवाखान्यामध्ये असो, सरकारी दवाखान्यात असो, कोणी गोरगरीब असतात, कोणी ॲक्सिडेंट झालेले असतात आणि कोणाचे टॅम्प उलटलेले असतात, त्यावेळेस त्यांच्यापाशी कोणी नसते। अशा वेळेस मी माझ्यातर्फे धावून जाऊन, माझी एखादी संस्था देखील नसल्यामुळे तो भाग नाही आहे, पण माझा एक सरकारी नोकरी आहे। मी जायकवाडी पाटबंधारे विभागामध्ये कालवा चौकीदार या पदावर आहे। नोकरी करून मी माझ्या समाजकार्यामध्ये वेळात वेळ काढून कार्य करत असतो। कारण कोणावर ॲक्सिडेंट झाला, कोणावर अन्याय झाला असेल त्यावर अट्रॉसिटी दाखल करण्यासाठी मी सदरी कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि तो झालाही आहे। आणि तसे पाहिलं तर सरकारी दवाखान्याचा बाब भरलो तर कोणी टेम्पो उलटला, ॲक्सिडेंट झाला या काय झालं, 10 लोक मेले ॲडमिट झाले वगैरे झाले, तर अशा लोकांपैकी तात्काळ त्याचे नातेवाईक येत नसतात। अशा वेळेस मी स्वतः धावून जाऊन मला कळाल्यानंतर मी त्यांना उडपीचं जेवण, जे स्टँडर्ड जेवण असते ते जेवण मी 50 लोक असो, 60 लोक असो, 100 लोक असो अशांसाठी नेत असो। आणि ज्यांना बिर्याणी खायची असते, जे असतात माळकरीच्या ऐवजी, अशा लोकांना मी बिर्याणीची एक स्टँडर्ड हॉटेलमध्ये, म्हणजे त्याला म्हणतात VIP हॉटेल, याच्यातून मी त्यांना देत असतो, पाणी देत असतो, बिस्लेरीचे पाणी देत असतो, त्यांची सेवा करत असतो। जोपर्यंत त्याचे नातेवाईक त्यांच्या पैशाने येत नाहीत तोपर्यंत मी त्यांची सेवा करत असतो। आता मला जास्त बोलण्याचा वेळ दिला, मला वेळात वेळ दिला त्याबद्दल मी आयोजकाचे व व्यासपीठावरील पाहुण्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो। आणि आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो। जय भीम, जय हिंद, जय संविधान, जय रविदास, जय कैकाय महाराज।